नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द अँडीज किचन. खरं पाहिलं तर आज मी मंगेशच्या घरी आलोय, तर असं म्हणता येईल की वेलकम टू द मंगेश किचन. तर मंगेश हा माझा कलिग होता आधीच्या प्रोजेक्टला. आम्ही दोघंही IT मध्ये काम करतो. तो QA आहे, मी डेव्हलपर आहे. सो ती ओळख आहे. त्याच्या घरी आलो सडनली. सो आमचा प्लॅन झाला की बटर पुलाव बनवायचा आहे. तर मंगेश म्हटलं की एवढे व्हिडिओ टाकतोयस तर मला तुझ्या हातची बटर पुलाव खायचा आहे. ठीक आहे म्हणून चला होऊन जाऊ ते. त्याच्यासाठी आपण काय घेतलेलं आहे, मसाले घेतलेले, शिमला मिरची, शेंगदाणे, कांदा चॉप करून घेतलेले, बटाटा, मिरची, टॅमॅटो, कोथिंबीर आणि जस्ट मी फ्राय करून घेतलेले काजू जे टेस्टसाठी. आणि त्याच्या आधी मला 2 लोकांसाठी बनवायचं आहे. सो मी 3 वाटे तांदूळ घेतलेले आहे. याचं रिझन असं आहे की मंगेश म्हटलं की मला आवडला तर मी उद्या सकाळी पण खाईल, राईट. सो त्याच्यासाठी घेतलेलं आहे. सध्या ते भिजत ठेवलेलं आहे. तर चला तर मग स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपण ना मोहरी टाकूया. बटर, तेल ऑलरेडी मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे कुकरमध्ये. सो बटरमुळे हे थोडंसं फेस आलेलं आहे, पण इट्स ओके. याच्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत. माझा फ्लेम स्लो आहे स्टोवचा. सो त्याच्यानंतर आपण मिरची टाकणार आहोत. ती थोडी फ्राय होऊ द्यायची आहे, ओके. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकतोय. कांदा जो आहे तो पूर्ण फ्राय करायचा आहे आपल्याला. कांदा असा पिवळसर झाला पाहिजे, तो थोडासा करपला पाहिजे, जेणेकरून आपल्या पुलावला टेस्ट खूप छान येईल. त्याच्यानंतर मी टॅमॅटो टाकतोय. सध्या लो फ्लेम होता आतापर्यंत. आता मी थोडंसं वाढवते कारण टॅमॅटोला थोडासा वेळ लागतो, म्हणून एक फास्ट प्रोसेससाठी करतोय. आय थिंक एवढा सफिशियंट आहे. त्याच्यानंतर शिमला मिरची मी टाकतोय. सगळ्यात महत्वाचं, आपण बाहेरचा मसाला नाही वापरत आहे. मंगेशची रिक्वायरमेंट होती की मला घरगुती जेवण पाहिजे. सो जे काही अवेलेबल आहे, उलटा मंगेशच्या घरी खूपच चांगलं अवेलेबल आहे. तो इंडस्ट्री मी स्पेशली थँक म्हणणार आहे, कारण सगळ्या गोष्टी मला इथे अवेलेबल भेटलेल्या आहेत. तर शिमला मिरची पण वापरलेली आहे चांगली. त्याच्यानंतर मी शेंगदाणे टाकेल. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो हळद, ज्याच्यामुळे आपल्याला चांगली टेस्ट येणार आहे त्या पुलावाला. 2 लोकांच्या प्रमाणात 3 वाट्या आपण घातलेले आहेत, तर साधारण 2 स्पून बास आहे. बघू शकता एकदम मस्त असा स्मेल पण येतोय आणि हळदीचा फ्लेवर आलेला आहे त्याला. त्याच्यानंतर आपण बटाटे टाकतोय. बटाटा ऑलरेडी चॉप केलेला आहे. खूपच सुंदर मस्त असा हळदीचा फ्लेवर आलेला आहे, बघू शकताय. त्याच्यानंतर मी काजू टाकेल, जे ऑलरेडी मी फ्राय करून घेतलेले आहे. त्याच्यामुळे क्रंची होईल जेव्हा पुलाव बनेल. थोडासा फ्लेम कमी करतो कारण ऑलरेडी बाकीच्या याच्यामध्ये इन्ग्रेडियंट जे टाकलेले आहेत त्यांचा फ्लेवर बनलेला आहे. आता जी मेन प्रोसेस आहे ती म्हणजे पाणी. पाणी आता किती टाकायचं तुम्ही म्हणाल तर पाणी मी सध्या थोडंच टाकेल, कारण
हे शिजण्यासाठी टाकले. सगळ्यात महत्वाची जी पुलावमध्ये आहे ना ती पाण्याची प्रक्रिया आहे, की तुम्ही किती तांदूळ घेता आणि किती पाणी टाकता. हे ज्याला जमलं ना तो नक्की शेफ चांगला होऊ शकतो. हे सगळं झाल्यानंतर मीठच आहे. आता माझ्याकडे 2 लोकांचं जेवण आहे, 3 वाटे आहेत राईट. तर माझ्या अंदाजाप्रमाणे हा एक अर्धा चमचा, अजून एक अर्धा चमचा, त्याच्यावरती थोडासा पावशेर चमचा मी तेवढा घातलेला आहे. तर मिठाची सुविधा पूर्णपणे झालेली आहे. शेवटचा पार्ट जो असेल तो तांदूळ जो त्याच्यामध्ये टाकायचा. पण त्याच्या आधी मी काय करेन, मला एक प्लेट लागेल. प्लेट बसत नाहीये. फायनली भेटलेली आहे. थोडासा मीला झाकून टाकले आणि लो फ्लेमवर, बिकॉज आपण जे मसाले टाकलेले आहेत, मसाले तर बाहेरचे काही नाही आहे, बट मी स्वतःच तयार केलेले आहेत. जे हळद वगैरे आहे, मलाही जास्त मसाले आवडत नाही. थोडंसं ती शिजू द्यायचं आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर आहे ना नंतर खूप छान येतो. त्याचा आत्ताच खमंग वास सुटला. मंगेश मला हे करत आहे. थोडासा गॅस वाढवतो. थोडंसं मंगेशला एक मीटिंग आहे, सो त्याला जायचं आहे. आता मी गॅस कमी करतोय आणि सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे, हार्ट ऑफ द पुलाव, तांदूळ, तो मी याच्यामध्ये एंटर करतो. तांदूळ आपला मस्तपैकी टाकून झालेला आहे. एक छान त्याच्यावरती फ्लेवर आलेला दिसतोय मला. सध्या मीठ टाकून झालेलं आहे. आपल्याला जी कोथिंबीर टाकायची ती वरून टाकायची. आता सगळ्यात जो महत्वाचा पार्ट आहे, सेकंड पार्ट जो आहे, तो पुलावमध्ये पाणी किती असलं पाहिजे. जी पण तुम्ही पळी वापरताय ना त्याची ती पळी टाकून बघायची आपल्याला पाणी किती लागते. तर त्याची जी हाफ पळी असते, पाऊण पळी असते, ती त्याच्यात पाणी तेवढं घालायचं जेणेकरून पुलाव छान शिजेल. आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकतो. हा अंदाज खूप इम्पॉर्टंट आहे. मी जेव्हा जेवण बनवतो तेव्हा असं कॅल्क्युलेट करतो. सो हा 3 वाटी तांदूळ आहे, तर थोडंसं अजून मी टाकतो जेणेकरून तो तांदूळ शिजला पाहिजे. ओके, बघताय तुम्ही, तर ही पूर्णपणे पळी पाण्याने भरलेली आहे. सो आता हा तांदूळ शिजायला काही अडचण नाही आहे. हो, सो याचं मी आता झाकण टाकणार. हा कुकर थोडा वेगळा आहे, पण ठीक आहे, ॲडजस्ट होईल. आपल्याला थोडासा फ्लेम वाढवायचा आहे आणि हा 3 शिट्ट्यामध्ये आपला पुलाव तयार होईल. स्टे ट्यून, तुम्हाला दाखवेलच कसा आहे तो. नमस्कार मित्रांनो, तर बघूया आपण बटर पुलाव कसा झालेला आहे. तर तुम्ही बघू शकताय, आपण हळदीचा हा परिणाम आहे. आपण मसाले काय वापरलेले नाहीत. सो आता आम्ही मंगेशच्या हॉलमध्ये असंच. तर नमस्कार मित्रांनो, आनंद सुतार इकडे आहे मंगेश, ज्याच्या घरी मी आज मंगेश किचन म्हणायला पाहिजे खरं तर त्यानं सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या. सडनली मी इथं आलो होतो
आणि मला मंगेशकडून ऐकायला आवडेल की त्याला कसा पुलाव वाटला आणि त्यानं मला का बोलवून घेतलं याचं जाणून घ्यायचं आहे. नमस्कार मित्रांनो. तर मी आणि आनंद ओके कंपनीमध्ये कलिग आहोत. ओके तो ॲज अ सिनियर डेव्हलपर आहे, मी ॲज अ सिनियर टेस्टर. ओके तर 2 दिवसापूर्वी मला ही आयडिया नव्हती की आनंदचं पण एक चॅनल आहे. ओके आणि त्या चॅनलवर तो नवीन नवीन पदार्थ म्हणजे बनवतो आहे. ओके जस्ट एक काल त्याने मला एक व्हिडिओ पाठवला होता बघण्यासाठी की पोहे कसे बनवतोय, पोहे बनवलेला. आणि तो मी स्वतः सांगायचं झालं तर मी स्वतः ट्राय केलं एकदा की जे काही पोहे त्याने बनवले होते ते व्हिडिओ बघून. ओके बट त्याच्यानुसार एक ऑब्झर्व केलं की पोहे बनवताना म्हणजे कुठले मटेरियल असेल किंवा काय क्वांटिटी असेल, किती प्रमाणात किंवा कुठला पण पदार्थ बनवताना किती इम्पॉर्टंट असतो आणि त्यानंतर त्याची चव कशी आपण घेऊ शकतो अशा प्रकारे. तर आज एक जस्ट कॉल झाला मॉर्निंगला त्या व्हिडिओबद्दल आणि आनंदला एक जस्ट रिक्वेस्ट केली की हे भेटूया म्हणून. तर भेटल्यानंतर जस्ट हा एक अनप्लॅन एक हे झाला प्लॅन झाला आमचा की त्याच्यामध्ये आनंदला एक रिक्वेस्ट केली की आज एक नवीन पदार्थ कुठला तर ट्राय कर, खाण्याची इच्छा आहे नवीन. तर त्याने एक आज फर्स्ट टाईम मी सुद्धा फर्स्ट टाईमच ऐकलं होतं की बटर पुलाव म्हणून. तर फर्स्ट टाईम त्याने मी जो काय बटर पुलाव बनवला. तर तुमच्यासमोर हा बटर पुलाव आता रेडी आहे. ओके अँड जस्ट त्याची एक मी चव म्हणजे खाऊन तुम्हाला एक कशा प्रकारे झाला आहे त्याची एक प्रतिक्रिया देतो. ओके जो काही बटर पुलाव झाला की त्याच्यामध्ये प्रॉपर मटेरियल वगैरे असल्यामुळे प्रॉपर चव त्या बटर पुलावला आली आहे. आणि त्याचा जो काही आणि त्याच्यामध्ये मेनली म्हणजे सांगायचं झालं तर मित्रांनो जे काही मसाले वगैरे यूज केले सगळे घरचे मसाले यूज केलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला सुद्धा माहीत असेल की जेव्हा आपण घरचे मसाले टाकतो त्याच्यामध्ये कशा प्रकारची चव डिफरंट येते. आणि ह्या आत्ता जो काही पुलाव बनला आहे तो फर्स्ट टाईम मी अशा प्रकारचा बटर पुलाव खातो आणि एकदम अति स्वादिष्ट बटर पुलाव झाला आहे. ओके तर जे काही कारण आनंदचं जे काही चॅनल आहे तुम्हाला जर हे जे व्हिडिओज वगैरे आहेत या डिफरंट पदार्थाबद्दल जर आवडले असतील गाईज रिअली जर खरंच रिअली आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा अँड अशाच प्रकारे जे काही डिफरंट न्यू व्हिडिओज येतील ओके त्याला सुद्धा तुम्ही लाईक करा. ओके अँड थँक्यू सो मच गाईज. थँक्यू आनंद. नेक्स्ट वीकमध्ये असाच प्लॅन करूया विथ डिफरंट नक्की मेनू सोबत. थँक्यू. या एका सेफसाठी फीडबॅक आणि सजेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. मला सजेशन्स अजून काय ऐकायला नाही भेटले पण फीडबॅक अतिशय सुंदर होता मंगेश. थँक्यू फॉर दॅट फीडबॅक. आणि अनप्लॅन्ड म्हणता येईल आपल्याला. इथं आलेलो आहे मी त्याच्या घरी. सो तोच म्हटलं की मला तुझ्या हातचं खायचं आहे, बाहेरचं काही खायचं नाही आहे. सो म्हटलं की चला विदाऊट मसाला घरचे इन्ग्रेडियंट जे आहेत अवेलेबल त्याच्यात आपण बनवून खाऊ जेणेकरून त्याची चव तुला कळेल आणि माझ्या हातची जी चव आहे ते सुद्धा तुला कळेल. सो थँक्यू सो मच.